नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. नवनाथ आबा वाघमारे यांना धमकी प्रकरणी सकल ओबीसी समाजाचा आक्रोश. अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा. पोलीस अधीक्षकांना निवेदन. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी. सकल ओबीसी समाजाचे नेते नवनाथ आबा वाघमारे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने घरावर येऊन शिवीगाळ व धमकी दिल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने जालन्यात जोरदार मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुली येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी संतप्त समाज बांधवांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. सकल ओबीसी समाजाच्या निवेदनानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेच्या दरम्यान काही व्यक्ती नवनाथ आबा वाघमारे यांच्या जालना शहरातील नीलमनगर रेल्वे जवळील घरावर आल्याचा आरोप करण्यात आला. वाघमारे हे त्यावेळी घरी नसल्याने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्या आई व बहिणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत भविष्यात जिथे भेटतील तिथे जिवंत मारण्याची धमकी दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यापूर्वीही काही व्यक्तींनी मंत्रालय परिसरातील बाळासाहेब भवनासमोर नवनाथ आबा वाघमारे यांच्यावर अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर सकल ओबीसी समाज बांधवांनी अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चानंतर पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देण्यात आले. संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात निवेदनाला फिर्याद समजून गुन्हा दाखल करावा. आरोपींना तातडीने अटक करावी. तसेच नवनाथ आबा वाघमारे यांना तात्काळ Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीविताला धोका निर्माण होणे ही गंभीर बाब असून भविष्यात त्यांच्यावर कोणताही हल्ला झाल्यास त्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. मोर्चामुळे अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तापले होते. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल ओबीसी समाज बांधवांनी केली आहे. यावेळी ओबीसी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे. काय चर्चा झाली? काय तुमची प्रमुख मागणी होती? आणि आमची प्रमुख मागणी होती की ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना जो काही त्या ठिकाणी सध्या त्रास होतोय, त्यांना मारण्यासाठी गावगुंड त्यांच्या घरापर्यंत जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना संरक्षण पुरवण्यात यावं. त्यांची योग्य ती संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी. ज्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावर बक्षीस ठेवून त्यांना मारण्यासाठी जो काही व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित केला जातोय त्याच्यातून या समाज विघातक प्रवृत्ती, अनुचित प्रकार घडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. त्यांना त्या ठिकाणी पावबंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारची आमची मागणी त्या ठिकाणी होती. त्या मागणीच्या संदर्भात ॲडिशनल SP श्री साळीसाहेब यांच्यासोबत त्या ठिकाणी चर्चा झाली. त्यांनी या सगळ्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी घेतली. निश्चितपणानं गुन्हेगारांवर त्या ठिकाणी केसेस होतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होईल आणि नवनाथ वाघमारे यांना संरक्षण पुरवलेलं आहेच, त्याच्यात आणखीन वाढ करून Y दर्जाची सुरक्षा पोहोचवण्यासाठी SITची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही शासनाच्या ह्या सगळ्या गोष्टी कानावर घालून त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत. अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारचं अभिवचन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि समाजाच्या ज्या भावना आहेत ते शासनाच्या पर्यंत, तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं त्या ठिकाणी शब्द आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. या सगळ्या गोष्टीची सखोल चर्चा झाली. त्यांना निवेदन आम्ही सर्व समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी पोहोचवलं आणि आम्हाला आश्वस्त त्यांनी केल्यामुळं निश्चितपणानं ही कारवाई प्रशासन आणि शासन करेल अशा प्रकारची अपेक्षा आपण त्या ठिकाणी ठेवूया. धन्यवाद.